आचारसंहितेत मतदार यादीत फेरफार नको. प्रभाग 3 व 4 संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार. जालना प्रतिनिधी. जालना महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 व 4 मधील मतदार यादीत कोणताही फेरबदल करण्यात येऊ नये अशी मागणी खिस्ती कॅम्प येथील रहिवासी संजू प्रभाकर पाखरे, माजी नगरसेवक विणासा व इतरांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीतील मुख्य मुद्दे: आचारसंहितेचे उल्लंघन. शहरात सध्या निवडणूक आचारसंहिता लागू आहे. अशा स्थितीत मतदार यादीत बदल करणे नियमबाह्य असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. अंतिम यादी प्रसिद्ध. 16 डिसेंबर 2025 रोजी सर्व हरकती आणि चौकशी पूर्ण करून निवडणूक विभागाने अंतिम मतदार यादी अधिकृतरित्या जाहीर केली आहे. मुदत संपली. BLO आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत प्रक्रिया पूर्ण झाली असून आक्षेप नोंदवण्याची मुदतही संपलेली आहे. त्यामुळे सध्याची यादीच ग्राह्य धरली जावी. पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह. अंतिम यादीनंतर फेरफार केल्यास निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन होईल आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर शंका निर्माण होईल, असा दावा अर्जात करण्यात आला आहे. प्रशासनाकडून अपेक्षा: मतदार यादीत फेरफार झाल्यास निवडणूक प्रक्रियेत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नियमांनुसारच काम करावे आणि प्रभाग 3 व 4च्या यादीत कोणताही बदल करू नये, अशी भूमिका तक्रारदारांनी घेतली आहे. आता यावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यालय या ठिकाणी यासाठी आलेलो आहे की काही लोक प्रभाग क्रमांक 3 आणि काही प्रभाग क्रमांक 4, तर काही लोकांचं असं सांगणं आहे की प्रभाग क्रमांक 4 मधले जे नावे आहेत, जवळजवळ 1000 ते 1200 नावे, ते प्रभाग क्रमांक 3 मध्ये यादीमध्ये गेलेले आहेत, अंतिम यादीमध्ये. तर मला असं सांगायचं आहे की बाबा 10 तारखेपर्यंत प्रारूप मतदार जी यादी होती तर त्याची स्थळ पाहणी केल्यानंतर तिथलचे जे संबंधित अधिकारी होते, BLO व निवडणुकीमध्ये असलेले जे इतर अधिकारी आहेत, त्यांनी स्थळ पाहणी करून हा निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय घेतल्यानंतर तरीसुद्धा अंतिम यादी प्रसार झाल्यानंतरसुद्धा आज 3रा दिवस आहे अंतिम यादी प्रसार झाल्यानंतरचा. आणि नंतर या लोकांनी या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी मॅडमना तथा महानगरपालिकेचे आयुक्त मित्तल मॅडमला निवेदन दिले आहे की बाबा आमच्या 1000 ते 1200 नावं त्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेलेले आहेत. तर तसं पाहायला गेलं तर प्रत्येकच प्रभागामध्ये काही ना काही नावं राहिलेत, काही नावं बदल झालेले आहेत. काही प्रभाग क्रमांक 3चे नावं 4 मध्ये आले, 4चे 3 मध्ये गेलेत. काही प्रभाग क्रमांक 4चे नावं 5 मध्ये गेलेले आहेत. काही प्रभाग क्रमांक 4चे नाव 8 मध्ये गेलेले आहेत. 8चे नावं 4 मध्ये आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 5चे नावं 6 मध्ये गेलेले आहेत. तर कुठं ना कुठं प्रत्येक प्रभागामध्ये 100, 150, 200, 250, 300 मतदानाचं अजूनही सुद्धा प्रॉब्लेम आहे. पण जी अंतिम यादी सांगितल्यानंतर जी फायनल झाली आणि त्या सगळ्या लोकांना प्रभाग क्रमांक 3च्या आणि 4च्या प्रत्येक लोकांना हे मान्य आहे. पण काही लोकांना राजकीय स्वार्थ निभवण्यासाठी म्हणा किंवा अजून इतर काही कारणानिमित्त त्यांना असं वाटत आहे की हे नावं आमच्या तिकडे गेलेले आहेत आणि ते नावं इकडे घेण्यात यावे. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे सगळ्या बांधवांना की जर एका प्रभागामध्ये जर हेरबदल झाला आणि एकही नाव कमी जास्त जर झालं तर बाकीही इतर प्रभागामध्ये सगळ्यांना न्याय देण्यात यावा. आणि इतरही प्रभागामधले जेवढे प्रभाग क्रमांक 16 आहेत तर 16च्या 16 प्रभागामध्ये पुन्हा तुम्ही ही जी प्रोसिजर करत आहे तीच प्रोसिजर सगळ्यांसाठी करा. जे न्याय त्यांना देत आहे तेच न्याय सगळ्यांना द्या. एवढंच आमचं म्हणणं आहे. धन्यवाद. माझं नाव आशिष कृष्णा सामलेटी, माजी नगरसेविका विनाताई सामलेटी यांचा मी प्रतिनिधी आहे. धन्यवाद. सर्व प्रभाग क्रमांक 4चे इच्छुक उमेदवार आहे आणि काही उमेदवार प्रभाग क्रमांक 3चे आहे. 16 तारखेला मागील अंतिम यादी जाहीर झाली. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर काही लोक इथं कलेक्टर मॅडमला भेटायला आल्या अशी माहिती आम्हाला कळाली की आमचे प्रभाग 3चे काही लोक प्रभाग 4चे काही लोक 3 मध्ये गेले. पण आम्ही ज्यावेळेस आक्षेपचा काळ होता त्यावेळेस आम्ही स्थळ पाहणी करून सर्व ठिकाणी BLOला सोबत घेऊन फिरून अंतिम यादी फायनल करून त्यांच्याकडे दिली होती माहिती. आता अंतिम यादी झाल्यानंतर हे लोक येऊन कलेक्टर मॅडमकडे सांगतात की आमचे लोक तिकडे गेलेले. आणि प्रशासनाचा एकदा अंतिम यादी फायनल झाली तर त्याच्यावर कोणताही तडजोड नसतो, कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. ते लोक आले म्हणून, विरोधी लोक आले म्हणून आम्ही इथं येऊन त्यांना मॅडमला परत की निवेदन दिलो की आमचे 4 नंबरचे लोक 4 नंबरमध्येच राहू द्या. आमच्या व्याप्तीमधले 3 नंबरचे लोक
चे लोक 4 नंबरमध्ये येतात. म्हणजे शॉर्टकटमध्ये असं म्हणणं आहे की आमच्या व्याप्तीमधले आम्ही बाहेर जाऊ देणार नाही आणि दुसऱ्या व्याप्तीतले लोक आम्ही आतमध्ये येऊ देणार नाही, हे म्हणणं मी आज कलेक्टर मॅडमकडे मांडलं. त्यामुळे त्यांनी समाधानकारक आम्हाला उत्तर दिलेलं आहे. थँक्यू. काय नाव झालं आपलं? माझं नाव गणेश जल्लेवार, शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतीय आघाडी. नमस्कार, मी ॲडव्होकेट उमर पडसूवाले. आज आम्ही प्रभाग क्रमांक 3 आणि 4ची सर्व लोक इथं जमलेले आहे. कारण की माननीय निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाप्रमाणे अंतिम यादीची जे दिनांक ठरवली होती, तसेच त्या यादीमध्ये ऑब्जेक्शन घेण्यासाठी पण दिनांक ठरवली होती. पण मुदत झाल्यानंतर देखील अंतिम यादी प्रसारित झाली दिनांक 16/12/2025 रोजी. त्याच्यानंतर कोणताही अधिकार संबंधित निवडणूक अधिकाऱ्याला नसताना देखील काही लोकांनी जे हे इथं येऊन ऑब्जेक्शन दाखल केलं की बाबा आमच्या वार्डातील काही मतदान 3 नंबरमध्ये किंवा 3 नंबरचे काही 4 नंबरमध्ये. पण अंतिम यादी प्रसारित झाल्यानंतर कोणताही अधिकार नसताना निवडणूक अधिकारीने कृपया करून त्या अर्जावर कोणती कारवाई न करता जशी यादी प्रसारित झाली आहे तशीच यादी ठेवावा, असे आम्ही निवेदन माननीय संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिलेले आहे.